आज आपण बोलूया चाइल्ड प्लॅनिंगवरती. तुम्ही म्हणत असाल चाइल्ड प्लॅनिंग म्हणजे काय, कशासाठी करायचं, काय गरज आहे, आत्ता बाळ तर लहान आहे, काही गरज नाही आहे आपल्याला. पण चाइल्ड प्लॅन करणं खूप गरजेचं आहे. आज 2025 चालू आहे. 25मध्ये तुम्हाला ज्युनियर KGला तुम्हाला फक्त 15 ते 20 हजारापासून स्टार्टिंग खर्च होतो. पण त्यांच्या हायेस्ट एज्युकेशनपर्यंत ते शिक्षणाचा खर्च खूप झालेला, खूप महागाई वाढलेली असते तेव्हा. आणि आज आपल्याला आज आपण चांगल्या प्रकारे इन्कम पण असतं आपल्याला, पण आपण प्लॅनिंग करत नाही. एक्झाम्पल द्यायचं झालं, आम्ही जेव्हा एज्युकेशन घेत होतो त्यावेळी आमचे वडील शेतकरी होते. त्यांनी प्री प्लॅनिंग केलं नाही. जेव्हा आमच्या शिक्षणाची वेळ आली तेव्हा रिलेटिव्हकडं हे ते करायला गेले तेव्हा कोणी हेल्प करायला तयार नसतं. पण त्यावेळी त्यांना लोन काढण्याची गरज आली. ठीक आहे, पण जर त्यांनी जर ते प्लॅनिंग तेव्हापासून आम्ही लहान असतानापासून जर ते प्लॅनिंग केलं असतं तर त्यांना आमच्या शिक्षणाच्या वेळेस तर त्यांना लोन काढण्याची गरज भासली नसती किंवा नातेवाईकांकडे पण जाण्याची वेळ आली नसती. तर माझं असं मत आहे की आजपासून जर आपण चाइल्डचं जर प्लॅनिंग केलं. चाइल्ड प्लॅनिंग म्हणजे काय, तुम्ही दर महिन्याला 1,000 ते 5,000 किंवा 10,000पर्यंत रक्कम तुम्ही जर मुलाच्या नावाने जर इन्व्हेस्टमेंट केली, जर 10 ते 18 वर्षापर्यंत इन्व्हेस्टमेंट केली, ती तुम्हाला 13 ते 15% त्याच्यावर इंटरेस्ट पण भेटतो. आणि ज्यावेळी तुमचा मुलगा शिक्षणासाठी रेडी होईल, हायेस्ट एज्युकेशनसाठी येईल, त्याचं शिक्षणाचा खर्च जो असतो ते ॲडमिशन फी काय अशी 10,000 20,000 तर नक्कीच नसते. MBA म्हणा, तुम्ही इंजिनियर म्हणा, तुम्ही डॉक्टर म्हणा, त्याची ॲडमिशन फी ही लाखाच्या पुढेच ॲडमिशन फी असते. आणि तुम्हाला जर चांगलं एज्युकेशन द्यायचं असेल मुलांना, चांगल्या रेप्युटेड कॉलेजमध्ये पाठवायचं असेल मुलांना, तुमच्या खूप इच्छा असतील की मुलांनी डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, कुठंतरी काहीतरी खूप हायेस्ट एज्युकेशन घ्यावं, यासाठी तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आजच चाइल्ड प्लॅन करा. तुम्हाला आता नवीन बेबी झाला असेल किंवा तुम्ही न्यूली मॅरिड असाल किंवा तुमचं बेबी हे 4 ते 5 वर्षांचं किंवा 10 वर्षांचं झालं असेल तर तुम्ही आत्तापासून जर प्लॅनिंग केलं तर तुमच्या फ्युचरमध्ये तुमच्या बाळासाठी, तुमच्या मुलांसाठी तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज येणार नाही. आज मी खूप केसेस ऐकते की मुलांच्या शिक्षणासाठी आईवडील खूप रडतात किंवा आईवडिलांच्या मनामध्ये खूप वेदना असतात, खूप त्या भावना पण व्यक्त करता येत